जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई होमगार्ड भरती ची निवड यादी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि बघू शकता टॉपरला 32 मार्क आहे. 32 पासनं तर 14 पर्यंत पुरुष उमेदवार इथे क्वालिफाय झालेले आहे. बघू शकता 32 टॉपर आहे. एकूण 74 पेजेसची ही लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि यामध्ये जर बघायला गेलो तर शेवटचे जे कॅन्डिडेट आहे 2410 क्रमांक, सिरियल क्रमांक 2410 बघू शकता, तो सुद्धा क्वालिफाय करण्यात आलेला आहे. म्हणजे अदर जिल्ह्यामध्ये थोडी हाय गेलेली होती मेरिट, ती इथे कमी गेलेली आहे. बघा सूचना काय दिलेली आहे, ही पुरुष उमेदवारांची आहे. महिला उमेदवारांची सुद्धा आपण बघणार आहोत आणि काय काय सूचना आहे त्यासुद्धा आपण बघणार आहोत. ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर सुद्धा पाहायला मिळणार आहे. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. व्यवस्थित व्हिडिओ समजून घ्या. बघा सदस्य सूचना म्हणजे जे विद्यार्थी पात्र झालेले आहे किंवा जे विद्यार्थी निवड झाली आहे त्यांना आता सदस्य म्हणतात. ठीक आहे. तर सदस्य सूचना जे विद्यार्थी पास झालेले आहे किंवा क्वालिफाय झालेले आहे किंवा निवड झाली त्यांच्यासाठी बघा काय काय सूचना आहे. होमगार्ड सदस्यत्वाकरिता अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची गुणानुक्रमे यादी वरीलप्रमाणे आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांनी होमगार्ड संघटनेमध्ये सदस्यत्वाकरिता हमीपत्र बंधपत्र भरून मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था होमगार्ड महाराष्ट्र राज्य नारी सेवा सदन रोड नारायणनगर घाटकोपर पश्चिम मुंबई या ठिकाणी 7/4/2025 ते 12/4/2025 या कालावधीपर्यंत 10 ते 16 वाजेपर्यंत समक्ष म्हणजे स्वतः हजर राहून जमा करावे. निवड झालेले जे उमेदवार सदर हमीपत्र दिलेल्या कालावधीमध्ये भरून देणार नाही त्यांची निवड रद्द करण्यात येईल. इथे बघा त्यांनी डायरेक्ट सांगितलेली नाही की निवड रद्द करण्यात येईल. प्रशिक्षण संदर्भात पुढील सूचना या वेबसाईटवर येणार आहे. ही वेबसाईट टिपून घ्या किंवा आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा, तुम्हाला अपडेट दिला जाईल. ठीक आहे. आता आपण महिलांचं बघूया आणि आणखी सूचना आहे त्यासुद्धा आपण बघूया. तर बघा त्यांनी जे वेबसाईट दिली आहे ती वेबसाईटवर आपण आलेला ऑफिशियल वेबसाईट आहे. बघू शकता महाराष्ट्र जी त्यांनी दिली आहे ती आपण वेबसाईट ओपन केली आहे. इथे बघा तुम्ही टॅबवर क्लिक केलं तर बघा होमगार्ड नोंदणी जाहिरात येईल आणि जिल्हानिहाय माहितीपत्रक जाहिरातीकरिता खालील लिंकवर क्लिक करा असं दिलेलं आहे. आणि आपण खाली स्क्रोल केलं असता बघा मी तुम्हाला बरोबर व्यवस्थित समजावून सांगतो की वेबसाईट कशी वापर करायचा याचा, म्हणजे आपल्याला आपली लिस्ट व्यवस्थित दिसेल. बघा इथे बृहन्मुंबईची सुद्धा लागलेली आहे, अहिल्यानगर नांदेड. आपल्याला बृहन्मुंबईची बघा इथे नोंदणी प्रक्रिया जाहिरात होती आणि इथे उमेदवारांकरिता पुढील सूचना दिलेल्या आहे. इथे आपण बघा काय म्हटलं त्यांनी अंतिम निवड यादीबाबत सूचना. आपण आता जी पाहिली ती आहे पुरुष उमेदवारांची निवड आहे ती. आता महिलांची आपण बघूया. मी इथे क्लिक करतो आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला ती यादी ओपन होईल. ओपन होण्यासाठी थोडी वेळ घेतो कारण की यादी खूप मोठी आहे. खास करून पुरुष उमेदवारांची वेळ घेते आणि महिला उमेदवारांची लवकरच उघडते कारण की 10 पेजेसची आहे. ठीक आहे. ती 74 पेजेसची आहे म्हणून वेळ घेते, तरी थोडा वेट करावा लागतो आपल्याला. आता बघा महिलांची बघा, ही महिलांची मेरिट लिस्ट आहे. टॉपर महिला उमेदवार 38 गुणांची आहे आणि सर्व क्वालिफाय विद्यार्थ्यांचे इथे उमेदवारांची इथे नावे दिलेली आहे. एकूण 10 पेजेसची आहे आणि इथे सुद्धा त्यांना सूचना दिलेल्या आहे. बघा ह्या सूचना तशाच आहे. तारीख आहे 7/4/2025 ते 12/4/2025 पर्यंत तीच सूचना आहे. आणि महिला उमेदवार बघायला गेलं खूप कमी महिला उमेदवार आहे, 314. ठीक आहे. आणि सूचना बघूया आता आपण. तर बघा अंतिम निवड यादीबाबत सूचना इथे आहे, त्याच्यावर मी क्लिक करतो आणि आपल्याला सूचना ओपन होईल. बघा या सूचना ओपन झालेल्या आहे आणि बघा यांनी काय आदेश दिले ते बघून घेऊ आपण आता. बघा 2/4/2025 समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई म्हणजेच मुंबई. ठीक आहे. आदेश बघा काय म्हटलेला आहे. मी संदीप जाधव समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई तथा पोलीस उपायुक्त सशस्त्र पोलीस ताडदेवी मुंबई मला होमगार्ड अधिनियम 1947 कलम 3(1) नुसार प्रदान केलेल्या अधिकारानुसार सोबत जोडलेल्या यादीतील नवीन भरती झालेल्या मानसेवी पुरुष व महिला होमगार्ड यांना बृहन्मुंबई क्षेत्राकरिता होमगार्ड सदस्य म्हणून नियुक्ती करत आहे. सदर आदेश निर्गमित केलेल्या दिनांकापासून अंमलात येतील. म्हणून जे पण विद्यार्थी आता सिलेक्ट झालेले आहे त्यांनी जे तारीख दिलेली आहे त्या तारखेला तुमची जे काही त्यांनी सूचना दिल्या त्यानुसार तुम्ही जायचं आहे.
7 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत. ठीक आहे. काही आणखी अपडेट राहिली तर तुम्हाला नक्की कळवण्यात येईल. धन्यवाद.